नाशिकमध्ये सराईत गुन्हेगार युनिट 1च्या जाळ्यात 22 गुन्हे उघड. नाशिक रेकॉर्डवरील अट्टल सराईत 2 गुन्हेगारांना जेरबंद करून चेन स्नॅचिंगचे 20 गुन्हे, मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा व घरफोडीचा 1 गुन्हा असे तब्बल 22 गुन्हे युनिट 1च्या टीमने उघड करून 18,11,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. क्राईम युनिट 1चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे योगेश गायकवाड या सराईत गुन्हेगाराला सिन्नर फाटा मार्केट यार्ड येथून सापळा रचून अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीवरून किरण सोनवणे यालाही मध्यवर्ती कारागृह येथून ताब्यात घेण्यात आले व या दोघांचीही सखोल चौकशी केली असता नाशिक शहरातील अंबड, सातपूर, गंगापूर, आडगाव, पंचवटी, मुंबई नाका, भद्रकाली, मसरूळ तसेच सरकारवाडा अशा अनेक ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. याच संदर्भात नाशिक शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सविस्तर माहिती दिली. नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर एकाच दिवशी 5 चेन स्नॅचिंग झाल्यानंतर माननीय CP सरांनी सर्व पोलीस स्टेशन, DV पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट 1च्या PI कडसाहेब आणि त्यांची टीम PSI श्रीवंत त्याचबरोबर API तोडकर यांनी CCTV फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स, घडलेल्या घटना, त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी 8 तारखेला सिन्नर फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली. त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण तपास करून एकूण 22 गुन्हे निष्पन्न केलेत. त्यामध्ये 20 चेन स्नॅचिंग, 1 मोटरसायकल चोरी आणि 1 घरफोडी असं निष्पन्न करून जवळपास 18 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांची टीम API तोडकर, PSI श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. यामध्ये जो मुख्य आरोपी जो आहे किरण सोनवणे यावर यापूर्वी जवळपास 20 गुन्हे दाखल आहेत. हा गेल्या 10 वर्षापासून ऍक्टिव्ह आहे. आधी तो चोरी घरफोडी करायचा, दरम्यानच्या काळात त्याच्यावर दरोडा त्याचबरोबर जबरी चोरी असे गुन्हे दाखल आहेत आणि अलीकडच्या आपल्या या 22 गुन्ह्यांमध्ये त्यातल्या 20 चेन स्नॅचिंग आणि 1 चोरी आणि 1 घरफोडी यामध्ये जो निष्पन्न झालेला आहे. म्हणजे आता त्याच्यावर एकूण टोटल 42 गुन्हे झालेले आहेत. यापूर्वी त्याचबरोबर आहे नाशिक ग्रामीण मध्ये पण त्याच्यावर 2-3 चेन स्नॅचिंग आहेत. यामध्ये 2 सराफ आहेत, सोनार आहेत, तर आपण त्यांनाही त्या गुन्ह्यामध्ये आरोपी करणार आहोत. हा, आतापर्यंत 22 तोळे सोनं त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेलं आहे. एक नाशिक शहरातीलच आहे आणि एक पोहेगाव म्हणजे कोपरगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. नाही, ते तपासात अजून निष्पन्न झालेलं नाहीये. त्या दृष्टीने तपास चालू आहे अजून. गायकवाडवर किती गुन्हे आहेत? गायकवाडवर 3 गुन्हे आहेत आणि तो जो आहे खलाटेवर 7 गुन्हे आहेत. तिघं एकत्र केलेत त्यांनी या चोऱ्या. या सगळ्या जवळपास आपल्या नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातल्याच आहेत सगळ्या. ते 2-2 हे होत होते आधी, नंतर एक जण त्यांना याला राहायचा, स्टँड बायला राहायचा. त्यांच्यात मग भांडणं झाले, मग काही ठिकाणी त्यांनी तिघांनी वापर केला. जवळपास 4 गुन्ह्यांमध्ये ते 5 गुन्ह्यांमध्ये 3 एकत्र आहेत. बाकीच्या 17 गुन्ह्यांमध्ये 2-2 आहेत. कधी हे 2 कधी ते 2. पल्सर एक आहे आणि अजून एक यामाची गाडी आहे.
आकाश महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नाशिक.